मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। संभाजीनगर शिवसेना भाजपात कुरघोडीचं राजकारण आता होऊ लागले। महापालिकेत मोठा भाऊ कोण वरून दावे प्रतिदावे सुरू झालेत। सर्वेचा दाखला भाजप देतोय आणि जास्त जागांसाठी दावा करते। शिवसेनेकडून भाजपला आता इतिहासाची आठवण करून दिली जाते। अशा प्रकारे शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं हे राजकारण रंगताना छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतंय। तो मागच्या महिन्यात आम्ही मध्ये कानोसा घेतलाय छत्रपती संभाजीनगर शहराचा आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आलंय की नागरिकांमधून मतदारांमधून छत्रपती संभाजीनगरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पसंती आहे। भारतीय जनता पार्टीकडून समाजाला अपेक्षा आहेत। ही मोठी जबाबदारीची बातमी आहे। म्हणजे भाजपची जबाबदारी वाढवणार आहे की समाज हे व्यक्त होतोय की भाजप आम्हाला पाहिजे। पक्ष संघटनेने केलेलं समाजातलं काम यामुळे धाकट्या भावाचा आता आम्ही थोरला भाऊ होण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे। त्यांचा सर्वे काय झाला त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु निश्चित या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या गेल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला हे चांगलं यश मिळालेलं आहे। निश्चित त्यांची ताकद जर वाढत असेल त्यांचं अभिनंदन आहे, परंतु महायुतीच्या बाबतीमध्ये कोण किती जागा लढवल्या पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर ठरणारे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कल्पना दिलेली आहे, आदेश दिलेले आहे। आता सध्या ज्या ज्या प्रभागात त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार असतील, आमच्याकडे प्रबळ उमेदवार असतील, त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या क्षमतेचे उमेदवार असतील, आमच्याकडे देखील निवडून येणाऱ्या क्षमतेचे उमेदवार असतील, ते याच्यामध्ये निर्णय जो घ्यायचा आहे तो वरिष्ठांना घ्यायचा आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर मला असं वाटतं की त्यांनी किंवा मी इथं बसून चर्चा करण्यात काही अर्थ नाही। आम्ही स्पष्टच सांगतो मोठा भाऊ निवडणूक झाल्यानंतर ज्याच्या जागा जास्त निवडून येतील तो मोठा एका लहान ठरणार आहे।